27 जानेवारी रोजी अमरावती शहरात ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या वतीने एक विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे। या कार्यक्रमात ज्येष्ठ राजयोग शिक्षिका व आंतरराष्ट्रीय वक्त्या राजयोगिनी उषा दीदीजी यांनी पासवर्ड ऑफ हॅपीनेस या विषयावर मार्गदर्शन करतील आहे। हे प्रवचन जीवनात आनंद, शांती आणि समाधान मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठ 1937 पासून नैतिक आणि आध्यात्मिक मूल्ये जगभर पुनर्संचित करीत आहेत। त्यांच्या 8000हून अधिक सेवा केंद्रांद्वारे जीवनात पवित्रता आणि आनंद पुरवले जात आहे। या उपक्रमाचा एक भाग म्हणून 27 जानेवारी रोजी अमरावतीत पासवर्ड ऑफ हॅपीनेस या विषयावर ब्रह्मकुमारी संस्थेच्या ज्येष्ठ राजयोग शिक्षिका उषा दीदीजी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे। आजच्या काळात ताणतणावामुळे अनेक लोक आनंदाचा शोध घेत आहे। उषा दीदींच्या प्रवचनाद्वारे या आनंदाचा खजिना पुन्हा प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला जाईल। यासोबतच ब्रह्मकुमारी अमरावती निर्मित तपस्या धाम रिट्रीट सेंटरचे भूमिपूजन देखील होणार आहे। यानंतर दिवसभर विविध कार्यक्रम, प्रवचन व विशेष सत्र आयोजित केले जातील, जे अमरावती व परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत। 28 जानेवारी रोजी मोर्शी सेवा केंद्राच्या उद्घाटनासाठी उषा दीदीजी मोर्शीकडे प्रस्थान करणार आहेत आणि शिरभाते मंगल कार्यालयात मोर्शीवासियांसाठी जीवनातील प्रार्थनांचे महत्त्व या विषयावर एक भव्य प्रवचन होणार आहे। ओम शांति। बहुत बड़ी खुशखबरी है। आपकी अम्बा नगरी अमरावती में हमारी अति प्यारी परम श्रद्धेय उषा दीदी जी 27 तारीख पहुंच रही है और 27 तारीख शाम को 7 बजे प्राइम पार्क स्थान, जहां पर उन्होंने का एक विषय रखा है खुशी का पासवर्ड, खुशी का पासवर्ड। तो आप सभी अमरावती निवासी सभी भाई बहनों को हार्दिक हार्दिक निमंत्रण है। आइए और इस खुशी के पासवर्ड को अच्छी तरह से समझकर अपने जीवन में बहुत अच्छी तरह से खुशहाली बनाइए। इसी शुभकामना के साथ प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय अमरावती आपको आमंत्रित करते हैं। हे प्रवचन आणि कार्यक्रम निश्चितच अमरावतीतील प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि शांतीची नवी ऊर्जा भरेल। आपल्याला या महत्त्वपूर्ण योजनाचा भाग व्हायचा असल्यास कृपया कार्यक्रमात सहभागी होऊन आपला अनुभव सामायिक करा।